वेगवान घडामोडी, थेट सत्य आणि निडर पत्रकारिता. अफवांना नाही तर तथ्यांना देतो आम्ही जनतेचा आवाज. शोध बातमीचा, वेध सत्याचा. तुम्ही पाहत आहात सूर्य वार्ता न्यूज. जनतेचा विश्वास, सत्याचा प्रकाश. बरकतपूर, वाकद, जांभळी परिसरात अवकाळी पावसाने गारपीट. कन्नड तालुक्यातील चिंचोली, लिंबाजी परिसरात रब्बी हंगामातील गहू, मका, हरभरा, कांदा पिकांची काढणीला सुरुवात झाली असताना बुधवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. अनेक भागात गारपीट झाल्याने काढणीला आलेल्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय. हवामान खात्याने पुढील काही दिवस अजून अवकाळी पावसाची शक्यता वर्तवल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. चिंचोली, लिंबाजीसह नेवपूर, वाकी, तळनेर, घाटशेंद्रा, टाकळी, अंतूर, बडोद, लोहगाव, बरकतपूर, रायगाव, वाक, गणेशपूर, रामडी, दहिगाव, शेलगाव, शिगावखेडी, नाचनवेल, पिशोर परिसरामध्ये बुधवारी दुपारी 5 वाजेनंतर अचानक वातावरणात बदल होऊन सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसास सुरुवात झाली. बरकतपूर, वाकद, जांभळी, जहागीर, दहिगाव, शेलगाव, दिगावखेडी, लोहगाव, वडोद या परिसरात काही काळ गारांचा पाऊस झाला. जवळपास 1 तास पावसाने झोडपून काढले. यामुळे काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालं असून खरीप हंगाम पाठोपाठ हातातोंडाशी आलेला रब्बी हंगामालाही अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय. निसर्गाच्या लहरी पावसाच्या या खेळात दरवेळी शेतकरी राजा पराभूत होत असल्याचं चित्र परिसरात दिसून येत आहे. या पावसामुळे काढणीला आलेल्या रब्बी पिकांना मोठा फटका बसणार आहे. अजून 2-3 दिवस पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झालाय. अनेक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं असून तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. दरम्यान संबंधित प्रशासनाने त्वरित नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडूनही करण्यात येत आहे. सूर्यवार्ता न्यूज, कन्नड तालुका प्रतिनिधी सुनील निकम.